शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल। पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती। आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला। सगळं सुरळीत झालं। किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑब्स्टेट्रिक ICU। किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय। मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर। फोन 9850200017। नमस्कार, मी साक्षी, न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिल्यानगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबातमध्ये। शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या विरोधात शिवसेना गटाने पुकारलेल्या ऑपरेशन तुडवा आंदोलनावर तोफखाना पोलिसांनी सोमवारी प्रतिबंधात्मक कारवाई करत आंदोलन उधळून लावलंय। आंदोलन सुरू होण्यापूर्वीच ठाकरे गटाचे उपजिल्हा प्रमुख गिरीश जाधव यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन तोफखाना पोलीस ठाण्यात स्थानबद्ध करण्यात आलं। त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। स्मार्ट मीटर बसवल्याने नागरिकांना वीज बिल वाढवून येत आहे। लोकांचा विरोध तक्रारी असताना स्मार्ट मीटर बसवण्याचा आग्रह धरू नका। यापूर्वीच्या मीटरपेक्षा आता नागरिकांना 1.5-2 पट वाढीव बिल आहे। हा प्रकार म्हणजे दिवसाढवळ्या नागरिकांचा खिसा कापणं आहे। यामुळे इथून पुढे स्मार्ट मीटर बसवू नका, अशी मागणी खासदार भाऊसाहेब वाकचौरे, निलेश लंके यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांकडे केली आहे। दरम्यान महावितरण कंपनीने दिलेला खुलासा हा संयुक्तिक नसल्याचं सत्ताधारी भाजपाचे आमदार विवेक कोल्हे यांनी स्पष्ट केलं। तोफखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून पसार होणाऱ्या सराईस चैन स्नॅचरला साने गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केलाय। संशयिताला पुण्यातील कोथरूड येथून अटक करण्यात आलाय। तपासादरम्यान संशयिताकडून तोफखाना पोलीस ठाण्यातील आणखीन एका चैन स्नॅचिंगच्या गुन्ह्याची उकल झाली आहे। पाईपलाईन रस्ता परिसरातील वाणी हाइट्स इमारतीतील IT कंपनी व ट्रेनिंग इन्स्टिट्यूट मध्ये पहाटे कुलूप तोडून चोरीचा प्रयत्न करण्यात आला। या कंपनीतील कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे संशयिताला पळ काढता आला नाही। गॅलरीतून उडी मारून पसार होण्याचा प्रयत्न करताना तो जखमी झाला असून नंतर जवळील बंद पडलेल्या शाळेच्या इमारतीत लपून बसलेला आढळून आला। या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। अभिषेक शिंदे यांनी रविवारी सायंकाळी फिर्याद दिली आहे। बुरुडगाव रस्ता परिसरातील समर्थनगर येथे घरासमोर साचलेली माती हटवण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून एका शेतकऱ्यावर खोऱ्याने हल्ला करून मारहाण करण्यात आल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली। या प्रकरणी 4 जणांविरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। बाबासाहेब किशोर राऊत यांनी फिर्याद दिली आहे। त्यानुसार सागर सुनील राऊत, राजेश संजय राऊत, अमोल संजय राऊत, सुनील गुलाब राऊत यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। शहराची खबरबात मध्ये इथे सांगतो। तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।